पुढे करून बाण प्रभूच्या भात्यात वापस आला. त्या दिवशीचा प्रोग्राम थांबला. पण मंदोदरी म्हणाली, आता तरी ऐका ना, माझं हे कशाचं लक्षण आहे? माझ्यासारख्या सौभाग्यवतीच्या कानातल्या बाह्या तुटणं आणि तुमच्यासारख्या मर्दाचे मुकुट खाली पडणं कशाचं लक्षण आहे? आता तरी जर आम्हाला शरण कल्याण होईल तुमचं. मंदोदरे, ज्या रावणाचं मुंडकं तुटून पडतं होमात, तर शंकरजी प्रसन्न होतो. त्याच्या मुकुट पडण्याला अपशकुनमध्ये डरपोक कैकी ऐकून घेत नाही. त्या दिवशीचा प्रोग्राम थांबला. रात्र संपली आणि रामचंद्रजी जामुवंत जला विचारतात, क्या किया जाय. ही प्रमुख सल्लागार आहे बरं का जामुवंतजी. जगाचा बाप परमेश्वर आहे तरी सलाह जामुवंताची घेतात. त्याला प्रदीर्घ अनुभव युद्धाचे आहे जामुवंताला. नवे हनुमानजी लंकेत उड्डाण भरण्यापूर्वीसुद्धा जामुवंतालाच विचारतात, जामुवंतमय पूछऊ तोही उचित सिखावन दिजऊ मोही. प्रमुख सल्लागार आहे. काय करावं लागेल जामुवंता? प्रभु, युद्ध के 4 विभाग होते हैं, साम, दाम, भेद और दंड. दंड 4 नंबरवर आहे. माणसं सहज म्हणताना म्हणतात साम, दाम, दंड, भेद. नाही, दंड 4 नंबरवर, भेद 3 नंबरवर, दाम 2 नंबरवर, साम 1 नंबरवर आहे. हे तुमचे अनुभवही आहे, फक्त तुम्ही सांगत नाही एवढंच. ते ग्रामपंचायतची निवडणूक असली म्हणजे प्रौढ वयाची माणसं, समजदार माणसं बसतात, गरम रक्तांच्या मुलांना आवरतात. अरे कशाला रे? आपलं छोटंसं 700-800 लोकसंख्येचं गाव का एका गावात विरोध बरं आहे का रे? एक जण सरपंच व्हा, एक उपसरपंच व्हा, बाकीचे ग्रामपंचायत सदस्य व्हा, एका मायची लेकरं होऊन कारभार करा, सरकार बक्षीस देईल, आपलं नाव येईल बिनविरोध झालं म्हणून. याला साम म्हणतात. साम. पण एखादा असा अडून बसतो, सगळ्यात कमी शिकलेला, जेमतेम सही करता येते त्याला, सगळ्यात कमी शिकलेला, तो म्हणतो बाकीचं मला माहीत नाही, सरपंच मी होणार, ते सहीवालं. ठीक आहे बाबा, तूच होय सरपंच, पण हनुमंताच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे, 10 लाख दे. होय सरपंच. याला दाम म्हणतात. पहिला साम, समजून सांगणे. नाही ऐकत तेव्हा दाम, पैसा. मग भेद तर तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं माहिती आहे. आता सरपंच निवड बदलली, पूर्वी तशी होती. ग्रामपंचायत सदस्य निवडायचे म्हणून इकडचे तिकडे पळवणे, याला भेद म्हणतात. आणि नाही पटलं म्हणजे एकमेकाच्या डोक्यात काठ्या घालणे, हा दंड आहे. पण पहिला साम आहे, मग दाम आहे, मग भेद आहे, नंतर दंड आहे. तसं जामुवंतजी म्हणाले, पहिला समझोता कौन जाएगा. सर्वानुमते नाव पुढं आलं, भेजो बजरंग बली को. पण बजरंग बलीच्या नावाला एकानंच विरोध केला, त्याचं नाव जामुवंत. हे तेव्हापासूनची पद्धत आहे. नहीं प्रभु, बजरंग बली को नहीं भेजा जा सकता. मीटिंगमधले बाकीचे वानरे म्हणलेले का, हे मीटिंगही चुकवत नाही म्हातारं, येऊन बसतं, गप्पही बसत नाही, विरोध करतं, स्वतः काही करत नाही. प्रभूनच विचारलं, अरे वो अकेला गया था, पूरा गांव जला करके आया, तो उसको क्यों नहीं भेजा जा सकता. मला युद्धाचे प्रदीर्घ अनुभव आहे प्रभू. हत्यारापेक्षा मनोबल महत्वाचं असते आणि ते वैर्याचं मनोबल वाढू नये याची आपण काळजी घ्यायची असते. म्हणजे पुन्हा हनुमंताला जर पाठवलं तर रावणाचा गैरसमज होणार आहे की पुन्हा 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 मारुतीला पाठवतात म्हणजे याच्यापेक्षा ताकदवान वानर रामाच्या सैन्यात नाही, असा त्याचा गैरसमज होईल. त्याचं मनोबल वाढेल आणि मनोबल वाढलं की वैरी जिंकणं अशक्य आहे. बरं का नामदेव बुवा, दिगंबर बुवा, मनोबल वाढू नये याकरता बदलून पाठवा. मग मीटिंगमध्ये टाळ्या वाजल्या. म्हाताऱ्याचं बरोबर आहे, उशिरा पट्ट म्हाताऱ्याचं, वाजल्या टाळ्या, उशिरा पट्ट. पुन्हा मीटिंग बसली आणि मग एक नाव पुढं आलं, अंगदजीचं.
अंगदानं गदा घेतली, खांद्यावर निघाले. क्रिकेट खेळत होते राक्षसांचे लेकरं. त्यांनी बघितलं गदावालं आपल्या आपल्या घरी. डॅडी मम्मी दरवाजा बंद करो, बाहर मत जाओ, अंदर से ताला लगाओ. क्या हुआ? वो जलाने वाला बंदर दोबारा आया. यांना काय माहिती, बदलून आलं. अख्ख्या लंकेत चर्चा, अरे आलं रे पुन्हा, पेटवणार आलं, पेटवणार आलं, पेटवणार. अंगदजी ज्या रस्त्यानं जातात तो रस्ता साफ. एखादं दरवाजात थांबलं की त्याच्याकडे अंगदजी पाहतात तर ते मान हलवून सुरू करतं बोलायला. असं नाही नाही काय नाही नाही काय नाही, आमच्या घरचं रॉकेल नव्हतं बाबा, पुढच्या वाड्यातलं होतं. अंगदजी समज गए, मुझे बजरंग बली समज रहे. काही काही तर न विचारता, गदावाले महाराज सरळ सरळ जा, मग चौक लागल तर डावीकडे फिरा, तिथून सरळ गेला म्हणजे रावणाचा वाडा. उद्देशकच यानं आपल्या घराकडे येऊ नये न विचारता. जेव्हा रावणाच्या दरबारात अंगदजीचा प्रवेश, कसा मातलेल्या हत्तीच्या कळपात सिंहाचा प्रवेश. जथा कळप मत्त मातलेला हत्तीचा मातलेला कळप आणि त्याच्यात सिंहानं प्रवेश करावा, तसं रावणाच्या दरबारात अंगदाचा. जथा मत्त गज जुतमः पंचानन चल जाई, राम प्रताप सुमिरी मन बैठ सभा सिरुनाई. या नमस्कार राम राम या भानगडीतला रावण नव्हता. सिंहासनावरच्या रावणानं अंगदाला विचारलं, कंठ कवनते कंदर मैर कुबीर दूत दस कंदर मम जन रही वही रही मिटाई कोई कहा है बंदर. अंगदजी म्हणाले, शेपटावून ओळखलं तू, मी बंदर आहे पण 10 तोंडाचा माणूस नाही असू शकत. तू कोण आहे दशकंदर? आणि अंगदाने मध्यम परिचय दिला. परिचयाचे 3 प्रकार आहे ना, स्वतःहून स्वतःची प्रसिद्धी, उत्तम परिचय, बापाहून मुलाची, मुलाहून बापाची ओळख सांगणे हा मध्यम परिचय, आणि पत्नीहून पतीची ओळख सांगायची पाळी जीवनात येते त्याला म्हणतात सामान्य परिचय. अंगदानी जो परिचय दिला तो मध्यम परिचय. अंगद नाम बाल कर बेटा, 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 आसो कबहू भई बेटा, आसो कबहू भई बेटा, आसो कबहू भई बेटा, आसो कबहू भई बेटा. अंगद बचन सुनत सकुचाना, अंगद बचन सुनत सकुचाना, अंगद बचन सुनत सकुचाना, अंगद बचन सुनत सकुचाना. रहा बाली बानर में जाना, रहा बाली बानर में जाना, रहा बाली बानर में जाना, रहा बाली बानर में जाना. अंगद नाम
बाल कर बेटा तासो कब हो भई बेटा तासो कब हो भई बेटा अंगद बचन सुनत सब जाना अंगद बचन सुनत सब जाना बानर मैदाना मध्यम परिचय दिला. नाव तर सांगितलं पण बापाचं पुढं केलं. अंगद नाम बाली कर बेटा तासो कबहु भई भेटा अंगद बचन सुनत सकुचाना रहा बाली बानर मैं जाना. अरे हाँ, बाली नाम का बंदर सुना था हमने, दक्षिण में रहता था. सुना था नाही, बगलेत दाबला होता तुला बगलेत. आणि तुझ्यासह समुद्राचं स्नान करून घरी आला पप्पा माझा आणि पाळण्याला उलटा टांगला होता. ते भावार्थ रामायण. 10 मुकुटे ज्याचे सिरी त्यासी धरोणी वानरी अंगदाच्या पाळण्यावरी खेळण्यावरी टांगला. अंगद म्हणजे लहान मुलगा. लहान मुलगा त्याला संस्कृतमध्ये दादाराव महाराज शिशु म्हणतात. शिशु शिशु का म्हणतात त्याला? शी आणि शू कुठं करायचं कळत नाही. अंगदाचे मुत एकनाथ महाराज लिहितात. उलट टांगलं होतं ना पाण्याला. अंगदाचे मुत रिचवे रावणाच्या मुखात विष्टा मूत्र हाते चिवडीत भरे सर्वांग समजेना. मग पौलस्ती येऊन वालीपासी पुत्रदान मागितले त्यासी काळे तोंड मोकळ्या केसी रावण लंकेशी धाडला. एवढं विसरल का रावण? त्याचा बच्चा आहे मी. तुला बगलेत दाबला होता का नाही आणि पाळण्याला उलटा टांगला, त्या पाळण्यात मी होतो. रावण हादरला. वालीचा आहे तो नाही का? पप्पांची तब्येत वगैरे बरी आहे का रे? नामदेव हादरलं नाही. हे पप्पांची तब्येतच बघायला जायचं तुला 5च्या आत. काय झालं? मारलं माझ्या पप्पाला. कोणी? श्रीरामानी. मग तू लहानपणी का नाही मेला? म्हणजे म्हणतोस तुझ्या बापाचा वध करणाऱ्याच्या पार्टीला राहतो, लाज नाही वाटत का तुला? लेका तुझ्या बापाच्या वधाचा बदला घ्यायचा असेल तर माझ्या पार्टीला ये. त्याच्यासाठी आलो रावणा. तव हित कारण आयु भाई. तुझ्या कल्याणाच्या 4 गोष्टी सांगायला आलो, अजून वेळ गेलेली नाही. वाळलं गवत दातात धर, पालखीत सीता माईला बसव, कुऱ्हाड मानेवर ठेव, 4 पायावर बैलासारखा चालत जाण, रामाच्या चरणावर लोटांगण घाल, कल्याण होईल तुझं. दरबारात सांगतोय अंगद. कौन है रे? बंदर ज्यादा बकवास कर रहा, उठा के फेक दो समुद्र में. तरी कोणी उठत नाही. एक बुक्का जमिनीवर मारला अंगदजीनं. त्याचा परिणाम सगळे राक्षस आपल्या आपल्या आसनाहून खाली पडले. अंगदात बुक्का मारल्यावर रावणाचे मुकुट खाली पडले. रावण मुकुट घेण्यासाठी खाली उतरला. 4 हिसकावून घेतले अंगदानं, फेकले आकाश मार्गे. हनुमंताजवळ श्रीरामजी बसलेले. हनुमान ये क्या है? अंगद की कर्तव्यगारी. मतलब मैंने जलाने का काम किया था, आज भेजना शुरू हुआ जी, लंका से मटेरियल आ रहा. ते मुकुट हनुमानजीनं प्रभूजवळ आणून दिले. इकडे अंगदाने देखा लंकेश, एक बुक्का जमीन पर मारा तो आप समेत सब गिर गए. ये बुक्का तुम्हारे निशाचर के सर पे मारा होता तो. सगळे उभे राहून म्हणाले, ऐसा मत करो बाबा, गदावाले हम बाल बच्चे वाले हैं. मग अंगदाना आपला उजवा पाय पुढे ठेवला. रावणा, तुझ्यासह जो कोणी माझा पाय उचलल, सीता हारलो. आपल्या भाषेत जुगार झाला आणि डावावर सीता लावली. रावण म्हणाला, उठो रे, इनका पैर उठा के फेंक दो समुद्र में. ये कहीं उठत नव्हतं. उठते क्यों नहीं आप लोग? कहना आसान है जी सरकार, करना बहुत खतरे की बात है. पैर उठाने के लिए उनके सामने सर झुकाना पड़ेगा और ऊपर से बुक्का मारेगा तो हमारा राम नाम सत हो जाएगा जी, हम बाल बच्चे वाले लोग हैं.
तो मैं आपको मार डालूंगा. मग हे विचार करतात. म्हणले तिथं मरू, एक एक येऊ लागलं, पण पाय उचलायचा प्रयत्न करतो, तिळाच्या दाण्या इतका पाय हालत नाही का. अंगदानी डावावर सीता लावली. पाय उचलल्या गेला तर सीता हारलो असं म्हणाला. आता सीतेची काळजी सीतेच्या आईला आहे. सीतेची आई कोण? धरणी माता. म्हणून पाय उचलल्या जाऊ नये याकरता सीतेच्या आईनं, धरणी मातेनं पाय अंगदाचा मजबूत पकडून ठेवला. कोणाच्या बापानं हालत नव्हता. शेवटी रावण आला, पाय उचलायला वाकू दिला आणि पाय मागं घेतला. माझ्या कशाला पाया पडतो, रामाच्या पड, कल्याण होईल तुझं, असा जाहीर अपमान रावणाचा करून अंगदजी रामचंद्र प्रभूकडे, प्रभूजी युद्ध अटल है, युद्ध करना ही मेरी भाषा नहीं समझता हो, आपके बाण की भाषा समझेगा तो ठीक है, संदेशा पहुंचाओ, कल सुबह युद्ध का प्रारंभ. रावणाकडे संदेश आला, उद्या सूर्योदयाच्या वेळी युद्धाला सुरुवात होणार. रावणानं आपलं सैन्य सज्ज केलं. 4 सेनापतीची निवड, अकंपन, अतिकाय, दुर्मुख आणि दुर्वचन, हे रावणाचे 4 सेनापती. रामचंद्राचे 4 सेनापती, दधीची, ऋषमुख, केशरी आणि गवाक्ष. रात्रभर तयारी झाली. सूर्याचा उदय झाला आणि मैदानात आपल्या आपल्या मालकाचा जय जयकार. कोणी पार्ट्या सज्ज, कोणी उठून उभं राहू नका लढाई पाहायला. बऱ्याच ठिकाणी पाहायला उठतात लोक, हे ऐकायचं आहे.